नमस्कार मंडळी, चला एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे माझ्या एक नवीन व्हिडिओमध्ये. कालच्या व्हिडिओला इतका तुम्ही भरभरून प्रेम दिलंय त्याच्याबद्दल मनापासून धन्यवाद. ते माझं आवरून झालेलं होतं स्वतःचं. आता मला ना टिफिन वगैरे बनवायचं होतं, पण त्याच्या अगोदर आहे ना मी बसून चहा घेत असते. मला चहा घेतल्याशिवाय काही दुसरे कामं होत नाही. आणि तुम्ही म्हणतात ना की ताई ही थायरॉइडची गोळी खाल्ल्यावर आहे ना म्हणजे 1-1.5 तास काही खात जाऊ नको, पण मला जमत नाही बरं का. मी तुम्हाला सांगते, उपाशीपोटी मी ही गोळी घेते, पण ना मला सकाळचं थोडं तरी काहीतरी खावं लागतं, नाहीतर मला किचनमध्ये उभी राहता येत नाहीये. एवढी पण एनर्जी राहत नाही की आपण जेवण बनवणार किंवा टिफिन बनवून झाल्यावरच आपण काहीतरी खाणार किंवा पिणार. तसं मला अजिबात नाही जमत आहे आता सध्या तरी. पहिले ना मी 12 वाजता जेवण करायची, नाश्तासुद्धा माझं राहायचं नाही, पण आता तसलं नाही आहे, खूप चेंज झालं आहे. थोडंसं जरी काही खाल्लं ना, चहा बिस्किट वगैरे खारी काहीतरी खाल्लं थोडंसं, तर बरं वाटतं मला. आणि तसं जमत पण नाही, म्हणून थोडंसं मी खात असते आणि ती गोळी मला व्यवस्थित पचन पण होऊन जाते. म्हणजे काही असं ॲसिडिटी वगैरे काही होत नाही ना, म्हणून काही वाटत नाही आहे. म्हणून मी सकाळचं थोडंसं काहीतरी खात असते. तर इथे ना त्यांच्यासाठी आता पोहे वगैरे बनवायचे होते. सकाळचं टिफिन आहे ना मी खूप घाईत करत असते आणि ते काही मला शूट करता येत नाही. तुम्ही नेहमी म्हणता, ताई तू जे काही भाज्या बनवते ना ते व्हिडिओमध्ये दाखवत जा, तू भाजी छान करतेस. तर नेहमी मी प्रयत्न करत असते की मला दाखवता आलं पाहिजे, पण काय होतंय म्हणजे इतकी घाई होऊन जाते ना खूपच जास्त. आता पण त्यांचं तेच चाललंय की लवकर आवर म्हणून. मी लवकर उठत असते बरं का, पण आहे ना म्हणजे कसं होतंय, माझं आवरायचं, राजवीरचं आवरायचं, त्याच्यामध्ये ना उशीर होऊन जाते आणि ते थोडेसे उशिरा जातात ना, मग मला असं वाटतं की होऊन जाणार तोपर्यंत. पण नाश्ता बनवायचं, चपाती बनवायची, भाजी बनवायची किंवा राजवीरसाठी वेगळं बनवावं लागतं, त्याच्यामध्ये ना खूप जास्त उशीर होत आहे. आणि मग त्यांची ना बडबड सुरू होते माझ्या मागे की लवकर आवर म्हणून, किती उशीर झालंय. आता पण ते तेच बोलत होते मला की आवर लवकर, म्हणून आहे ना म्हटलं चला पटकन बनवून घेते. दिवस निघते ना तेव्हापासून आहे ना आमची दोघांची बडबड चालू असते. मी त्यांना ना सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत काय घडतं, काय झालं, हे सगळ्या गोष्टी शेअर करत असते. आणि मीच नाही बरं का, त्यांचं पण तेच चालतं. म्हणजे काही जरी झालं असेल ना विशेष, म्हणजे ऑफिसमधलं असू द्या, कुठलंही असू द्या, ते माझ्यासोबत शेअर करत असतात की असं झालं, आज तसं झालंय. तर मी पण म्हणजे मला जेवढं काही सांगता येतं तेवढं मी त्यांना सांगत असते की असं नाही असं, तसं नाही तसं. बाकीचं तर सगळे ते त्यांना सगळं माहिती असतं, त्यांना काही सांगायची गरज पडत नाही. पण त्यांना असं वाटतं की याच्यासोबत थोडंसं शेअर केलंय तर मन हलकं होतंय. आणि मला पण तसंच वाटतंय बरं का, दिवसभरची जे काही माझी बडबड असते ना, ते सगळे काही गोष्टी मी त्यांच्यासोबत शेअर करत असते. आणि ते माझ्या ना नाश्ता सुद्धा बनून झालेला होता. त्याच्यामध्ये पण आहे ना माझं बोलणं काही बंद होत नाही जोपर्यंत ते ऑफिसला जात नाही. आणि मग दिवसभर तर ते ऑफिसमध्ये असतात, मग आपण त्यांच्यासोबत तर काही बोलू शकत नाही ना. आणि माझं कसं झालंय माहिती का, इथे ना माझे कोणतेच असे फ्रेंड नाही जवळचे, एकदम काहीतरी सांगू शकतो किंवा सगळ्या गोष्टी शेअर करू शकतो, अशी एक फ्रेंड पाहिजे ना हो. मी मुंबईला राहायची ना तेव्हा मी तुम्हाला सांगते, माझे इतके फ्रेंड होते, इतकं आम्ही छान राहायचो ना, म्हणजे खूपच वेगळा होता. आणि ते ना तसं काहीच नाही, म्हणजे क्लोज फ्रेंड तर नाहीच आहे, कोणीच नाही आहे, पण इतकं नाही की आपण सगळ्या गोष्टी शेअर करू शकतो. आणि तसं तर म्हणजे ताईसोबत मी शेअर करत असते, पण माझे ताई पण खूप बिझी असतात, त्यांना खूप कामं वगैरे असतात, तर त्यांचं पण म्हणजे दुसरंच काहीतरी चालतंय त्याच्यामध्ये. मग मी माझं काही बडबड घेऊन बसत नाही, पण त्यांच्यासोबत सगळं शेअर करत असते आणि ते ऐकतात पण बरं का. आणि जर मी काही चुकीचं केलं त्याच्यामध्ये पण सांगतात आणि चांगलं केलं त्याच्यामध्ये पण सांगतात, म्हणून मी सगळं काही शेअर करत बसते. तर तेही गेले होते आता. गपचूप दिवसभर घरात बसायचं, एडिटिंग करायची, व्हिडिओ बनवायचे, हे माझं काम असतं. मी कुठंच जात नाही, कुठंच येत नाही, बस दिवसभर घरात राहायचं आणि संध्याकाळचं राजवीरला आणायचं. बस माझं लेकरू आलं की मग आमची दोघं मायलेकांची बडबड सुरू होते. नाही तर असं ना दिवसभर घरात मी एकटी असते आणि बोर वाटतं कधी कधी, असं वाटतं की कोणीतरी बोलायला पाहिजे. पण असं आता सगळं सारखं नसतं. त्या टायमाला वेगळं होतं. मी जेव्हा मुंबईला राहायची तेव्हा ना मी जर ब्लॉगिंग केली असते ना तर तुम्हाला दाखवलं असतं, इतकं आम्ही एन्जॉय करायचो. आता तर तसलं काहीच नाही. पण सगळ्यात वेळ सारखी नसते, वेगळ्या वेगळ्या परिस्थितीमध्ये आपल्याला राहावं लागतंय. तसंच मी आता सध्या तरी आहे. बघूया आता पुढं काय होतंय ते. तर कालच्या व्हिडिओ खाली तुम्ही कमेंट केली होती की ताई डहोळे जेवण तर पहिल्या प्रेग्नेन्सीमध्येच करतात, दुसऱ्या प्रेग्नेन्सीमध्ये करत नाही. तर तसं काही नसतं, आपण कधीही करू शकतो. आणि पहिल्यांदा माझं तसं काही झालेलं नाही आहे. म्हणजे डहोळे जेवण तर काय, म्हणजे दुसरं पण काहीच नाही आहे. म्हणून माझी आईची पण इच्छा होती, राजवीरच्या पप्पाची पण इच्छा होती, म्हणून छोटासा आम्ही कार्यक्रम केलाय. दुसऱ्या वेळेस पण केलं तर चालतंय, तसं काहीच होत नाहीये. आपल्या इच्छेनुसार आपण काही करू शकतो. करायचं तर करायचं, नाही करायचं तर नाही केलं तरी चालतंय, तसं काहीच नाहीये. पण तरी पण आम्ही केलं होतं. तरी ते ना आता सगळे बऱ्यापैकी माझे काम आवरून झाले होते, पण नारळ पाणी इथं ना 2 दिवसापासून आणून ठेवलं होतं त्यानं.
चला ते पण पिऊन घेते. पण इथं वास घेऊन बघितलं तर चांगलं होतं. मला असं वाटलं ते खराब होत असेल, पण खराब काही झालं नाही आणि मी फ्रीजमध्ये ठेवते बरं का. ते कसं म्हणजे कट करून आणतात ना, तर ते घरी आल्यावर ना असं कडक होऊन जातात आणि त्याच्यातून माझ्याकडून पाणीच निघत नाही. म्हणून आहे ना फ्रीजमध्ये ठेवल्यावर ते थोडंसं नरम राहतात. आता फ्रीजमध्ये ठेवायचं की नाही ते काही मला माहिती नाही, पण नक्कीच मला सांगा. तर इथे ना गोळ्या वगैरे घ्यायच्या होत्या. थोडंसं रिलॅक्स बसून मी गोळ्या घेत असते. म्हणजे 10च्या नंतर मी हे गोळ्या घेते आणि त्याच्यानंतर दुपारचे पण वेगळे असतात. भरपूर आहेत ना, ते एवढ्या गोळ्या घ्यायला जरा त्रास होतो मला. म्हणजे किती मी दिवसातून 5 की 6 अशा काही गोळ्या आहेत तेवढ्या घ्यावं लागतं आणि तेवढ्या गोळ्या घ्यायला ना खरंच खूप कठीण आहे. झाले आता किती पहिले पण 2 महिन्यापासून मी गोळ्या घेत होते आणि आता पण हे 7 महिन्यात इतके म्हणजे 7-8 महिने झाले तेव्हापासून कंटिन्यू मला गोळी आहेत. दिवसातून 4-5 गोळ्या असतात. इतकं पण सोपं नाही आई बनणं. खरंच खूप कठीण असतं. पण आपण आपल्या लेकरूसाठी तेवढं तर करू शकतो ना. असं वाटतंय की नाही सगळ्या गोळ्या घेणं खूप गरजेचं आहे. ती एखादी जर राहिली तर मनात वेगळे विचार येतात आणि मग परत आपण त्या गोळ्या घेतो. खरंच खूप त्रास होतं. कधी ॲसिडिटी होते, तर कधी झोपच येते, तर कधी खूपच विकनेसपणा येतोय. हे सगळ्या गोष्टी सहन कराव्या लागतात. पण मला जेवढं झालं ना तेवढं ना मी पॉझिटिव्ह विचार करत असते किंवा ॲक्टिव्ह राहण्याचा प्रयत्न करत असते आणि जसं झालं तसं वेळ काढत असते. तर इथे ना आता माझे बरेपैकी कामं आवरून झाले होते. रांगोळी वगैरे काढायची राहिली होती. आता हे कामं मी सकाळचं आवरत असते. पण आज थोडंसं उशीर झालेलं होतं. म्हणजे कसं सगळे गेल्यावरच मला हे सगळे कामं करता येते. आता रूम तर छोटा आहे तुम्हाला माहितीच आहे आणि सगळे घरी राहिले की किती पसारा असतो. आपले सगळे कपडे वगैरे, आथरण वगैरे हे सगळं काही उचलून, लादी पुसून हे सगळे कामं आपण त्याच्यानंतरच करू शकतो. ते सगळं आवरून झालेलं होतं. देवपूजासुद्धा आज माझी राहिली होती. हे पण काम मी सकाळी करत असते. पण आज थोडंसं सगळ्याच गोष्टींना उशीर झालेलं. म्हटलं ठीक आहे करूया हळूहळू. तर इथे ना पहिले पाट वगैरे पुसून घेतलं. ते थोडंसं धूळ वगैरे लगेच बसते. एक दिवस जर आपण नाही पुसून काढलं की लगेच धूळ बसते. कुठून येते काय कळत नाहीये, पण स्वच्छ केल्याशिवाय काय जमत नाही. पहिले तर पाट वगैरे स्वच्छ केलं. देव वगैरे छान अशी अंघोळ घातली होती देवांना. सगळ्या व्हिडिओमध्ये क्लिप मला घेता येत नाही. कधी घेते तर कधी राहून जाते. तर इथे सगळं स्वच्छ करून झालेलं होतं. म्हटलं चला आता इथं पण रांगोळी काढून घेते. ज्या दिवशीपासून मी मंदिर खाली ठेवलंय ना, त्या दिवशीपासून मला पूजा इतकी छान करता येते ना, खरं सांगू तर निवांत बसून मी पूजा करत असते. आता तुम्ही म्हणाल की देवासमोर अशी खुर्चीवर किंवा टूलवर बसायचं नसतं, खाली बसायचं असतं. पण काय करू मला ना म्हणजे असं व्यवस्थित बसता येत नाही आणि वाकून मी जास्त करून म्हणजे जास्त वेळ तशी राहू शकत नाही. थोडंसं मला त्रास होतोय म्हणून मी टूल घेतला होता आणि त्याच्यावर बसून आहे ना मी पूजा करत असते बरं का. नाहीतर मला पण माहिती आहे देवासमोर असं कधीच बसू नये. खाली बसूनच आपल्याला पूजा करायची असते आणि नाहीतर मग उभी राहून. आता दोन्हीही ऑप्शन माझ्याकडे नव्हते आणि मला ना उभी राहून किंवा खाली असं डायरेक्ट बसून म्हणजे जमत नव्हता. म्हणून मी असं बसून पूजा करत असते. तर इथे ना सगळं आता आवरून झालेलं होतं आणि दुपारचं मी कोणतं शूट केलं नाही बरं का. संध्याकाळचीच एक क्लिप घेतली होती. आज मला हॉस्पिटलला जायचं होतं म्हणून आम्ही तिकडं निघणार होतो. आता माझी ट्रीटमेंट इथं चालू आहे आरोग्यमध्ये तुम्हाला माहितीच आहे. पण यांचं म्हणणं होतं की म्हणजे माझी पहिल्या जी काही राजवीरच्या टायमाची ट्रीटमेंट होती ना, त्या हॉस्पिटलमध्ये पण एकदा आपण जायला पाहिजे. आणि त्रास वगैरे मला काहीच नाहीये. 12 तारखेला माझी परत एक सोनोग्राफी होणार आहे. त्याच्यामध्ये तर कळेल बाळाचं वजन किती आहे, कसं आहे, व्यवस्थित आहे की नाही, हे सगळ्या गोष्टी कळेल. पण आता सध्या तरी असंच आम्ही भेटायलाच जातोय. तर इथे सगळं आवरून झालेलं होतं. त्याच्यानंतर आम्ही निघालेलो. स्वयंपाक वगैरे मी करून घेतलेलं होतं. सगळं आवरून आहे ना, म्हणजे आम्ही 9 वाजता कॉल केलेला म्हणजे नंबर लावलेला आणि मग निघालो होतो. तर तिथे गेल्यावर अजून वेळ होता. तर माझ्या बाळाला ना बाहेरचं तुम्ही ना प्रचंड खायला कोणतीही गोष्ट द्या आणि घरचं ना अजिबात चालत नाही. कोणतेच म्हणजे पौष्टिक आहार त्याला अजिबात नाही चालत. असं बाहेरचं दिलेलं ना आवडीनं खातोय. तर तिथे गेलो. तिथे नंबर सुद्धा आमचा लागलेला होता. तिथे माझं वजन सुद्धा चेक केलेलं होतं. पण वजन माझं काही वाढलं नाही. मागच्या महिन्यात जेवढं होतं तेवढंच आता पण आहे. बीपी वगैरे चेक केली. सगळं व्यवस्थित आहे. 12 तारखेला आम्हाला परत बोलवलेलं. त्या दिवशी सोनोग्राफी केल्यावर समजेल. तर चला आजच्यासाठी एवढंच होतं. बाय.